ठीक आहे आपण इथे सुरुवात. ओम नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. आता आपण 11वा अध्यायाच्या शेवटच्या टप्प्यात आलोय, विश्वरूप दर्शन योग. तर आता जवळपास या अध्यायाचा शेवटचा भाग आहे, ज्याच्यामध्ये भक्तीचं महत्व सांगितलं जाईल, की हे रूप बघण्यासाठी भक्ती आवश्यक आहे. बाकी इतर मार्ग नाही, जसे की तपस्या, दान, ध्यान, स्वाध्याय याने हे रूप बघणं शक्य नाही, असं या विभागामध्ये आता चर्चा येईल. तर परत हे करण्याची गरज नाही. अर्जुन काय बोलला की मला हे आवाज विषय. क्लिअर येत नाही प्रभूचे. एक मिनिट हा. आवाज येत नाही. कुठे गेला? स्टेटमेंट प्लस चलो स्पीकर. एक मिनिट हा. हरे कृष्ण. आता काय फरक आहे हो, झाला स्पष्ट आवाज. नक्की? हो, कमी आहे पण स्पष्ट आहे आवाज आहे. हा, कारण मग ते काय दिसतं परत सॉरी प्रभूजी. मध्ये ऑडिओ वाढवण्यासाठी काय आपण हो. हरे कृष्ण. आता थोडा तरी ठीक झाला की नाही? झाला प्रभूजी. झाला ना? ठीक आहे. तर आपण हा 11वा अध्याय अभ्यास करतोय, विश्वरूप दर्शन योग. तर हे विश्वरूप का दाखवलं? कारण अर्जुनची इच्छा होती की मला ते सर्वव्यापी रूप दाखवा. म्हणून मग भगवंतांनी अर्जुनला ते रूप त्याच्या नेहमीच्या दृष्टीने बघणं शक्य नव्हतं, कारण तो भगवंतांचा मित्र आहे. आणि सख्य नात्यामध्ये हे दैवी रूप बघण्यासाठी इच्छा म्हणण्यापेक्षा की त्याच्यासोबत तो रिलेट नाही करू शकणार, कारण तो वरच्या स्तरावरचा व्यक्ती आहे. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला काही 8व्या श्लोकामध्ये म्हटले की मी तुला दिव्य चक्षु देत आहे. हा, दिव्य आणि आध्यात्मिक मध्ये फरक आहे. दिव्य हे आध्यात्मिकपेक्षा कनिष्ठ आहे. दिव्य म्हणजे देवतांची दृष्टी. मग अर्जुन जे काही बघतो त्या रूपामध्ये ते सर्व संजय धृतराष्ट्राला सांगतो की या रूपामध्ये कसे असंख्य चेहरे आहेत, हात आहेत, डोळे आहेत, शस्त्र आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र-शस्त्र आहेत. अं, मग अर्जुन भगवंतांना सांगतो की हे रूप बघायला कसं कठीण आहे, की असं वाटतं की एकाच वेळेत हजारो सूर्य आकाशामध्ये आहेत. अं, अर्जुनची कशी परिस्थिती होते. तर मग अर्जुन भगवंतांची हे करावं लागतं, की बाबा हे तुमचे जे रूप आहे हे सर्वांना बघणे, सर्वांसाठीच व्यतीत करणार आहे. अं, लोकत्रय म्हणजे इतर लोकांना पण दिसत होतं, इतर लोकांना म्हणजे दैवी ग्रहावरच्या लोकांना. तिथे युद्धभूमीवरती नव्हतं दिसत, कारण दैवी ग्रहाच्या लोकांना दिसत होतं, कारण ते देवता आहेत, त्यांच्याकडे दैवी दृष्टी आहे. आणि अर्जुन हे आता एक एक पायरी खाली येऊन दैवी दृष्टीने हे सर्व बघायचं होतं.
तर मग सर्व सांगतो की या रूपामध्ये काय काय मला बघायला मिळतं. त्यामुळे मी त्याचा विस्मित होतोय. आणि तुमचे दात किती भयंकर आहेत. आणि मला आता दिशा दिशा पण समजत नाही, मी कुठे आहे, काय आहे. आणि मी बघतोय की तुमच्या मुखामध्ये सगळे सर्व क्षत्रिय जात आहेत आणि ते नष्ट होत आहेत. जसे नदीचं पाणी समुद्राकडे जातं, जसे की पतंग उडून अग्नीकडे स्वतःहून जातात, जसे हे लोक स्वतःहून तुमच्या मुखात येऊन नष्ट होत आहेत. आणि तुम्ही बी असं करत आहात की एखाद्या व्यक्तीने जिभेनं अं, चाटून खावं, तसं तुमच्या ज्या मुखाला रक्त लागले ते तुम्ही तसं घेत आहात. मग अर्जुन म्हणतो की "हम्म, तुम्ही कोण आहात, का इतकं हे भयंकर रूप घेऊन आलेले तुम्ही कोण आहात आणि तुमचे हे येण्याचं कारण काय?" 32 मध्ये भगवंत म्हणतात, अर्जुन मी काळ आहे आणि माझे कार्य आहे की सर्वांचा विनाश करणे. आणि इथे मी त्याच उद्देशाने आलो आहे. मी काळ आहे आणि माझं काम आहे विनाश करणे. तर तू उठ आणि युद्ध कर, तुला यश मिळेल आणि चांगलं समृद्ध राज्य पण तू भोगशील. आणि तुला फक्त निमित्त व्हायचंय. ऍक्च्युली मी यांना आधीच मारलेलं आहे. तुला भीती कुणाची आहे, भीष्म द्रोण यांची ना, हे सर्व तर तू बघतोय माझ्या मुखात जाता. त्याच्यामुळे तुझा विजय निश्चित आहे आणि तू युद्ध केलं पाहिजे. हम्म. आणि मग भगवंत म्हणतात की जर तू नाही हे युद्ध केलं तरी सुद्धा मी ठरवलं आहे की या सर्वांना मारायचं आहे किंवा हे ऑलरेडी मेलेले आहे. कारण जेव्हा यांनी द्रौपदीचा अपराध केला होता तेव्हाच मी ठरवलं होतं की या सर्वांना मारायचं आहे. त्याच्यामुळे तुला आता क्रेडिट घेण्याची चान्स आहे. युद्ध करशील तर तुला त्याचं क्रेडिट मिळेल. नाही जरी तू केलं तरी हे लोक तर मारणारच आहेत. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होईल की तू तुझं क्षत्रियाचं कर्तव्य नाही केलं हे तुला दूषण लागेल. मग अर्जुन या रूपाला म्हणतो की सर्व काही तुम्हीच आहात, वेगळ्या प्रकारचे देवता तुम्हीच आहात, म्हणजे देवतांची शक्ती तुम्ही आहात. आणि मी तुम्हाला हजारो वेळा नमस्कार करतो, तुमच्या समोर नमस्कार करतो, तुमच्या मागे नमस्कार करतो. कारण हे रूप कसं आहे, कुठे सुरुवात कुठे शेवट काही समजत नाही. म्हणून अर्जुन म्हणतो की मी सर्वत्र तुम्हाला नमस्कार करतो. मग अर्जुनला आठवतं की माझा मित्र एवढा श्रेष्ठ आहे. आता करण्याची दृष्टी दैवी आहे ना. तर माझा मित्र एवढा श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ म्हणजे अतिशय भीतीदायक, की हे जे वर्णन अर्जुनने बघितलं. मग अर्जुनला आठवते की मी यांच्यासोबत कसा वागलो याच्यापूर्वी. मी तर यांना माझा एक मित्र समजून यांची कधी कधी गंमत पण केली. यांना कृष्ण यादव सखा असा बोललो. याच्या मागे माझे प्रवचन होते, प्रयोजन होते. कथा म्हणताना मला सांगायचं होतं की हे मैत्री केवळ आपल्या ओळखीमुळे आहे, नाहीतर मी तर उच्च कुळातला आहे. हे यादव म्हणजे की यादव कुळामध्ये हे नाहीये, राज्यपद नाहीये. असे माझे याच्या मागचे काही अर्थ होते. आणि मी तुमची गंमत पण करायचो, कृष्ण खूप सारा बोलतोय. आणि हे सर्व प्रसाद घेताना, एकत्र बसताना, कधी एकट्यामध्ये किंवा कधी इतरांसमोर सुद्धा मी तुमच्यासोबत असं केलंय. तर त्याची अर्जुनला खूप भीती वाटते की बाबा मी यांच्यासोबत असं नव्हतं वागायला पाहिजे. तर अर्जुन मग 42 श्लोकामध्ये बोलला की मला माफ करा, हे माझ्याकडून अजाणतीपणाने झालं. तर आता आपण इथून समोर जाऊया, श्लोक क्रमांक 43. पान नंबर 419. या श्लोकाला जाऊ आणि मग नंतर समजू. पितास्ति लोकस्य चराचरस्य पिता लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीया. त्वम् अस्य त्वमस्य पूजा च गुरुगरीयान् न त्वं समस्त्यभ्यधिकातु त्वन्या. यत्त्वमस्ति अध्यादिकः कुतः अन्यः
लोकोत्तरेऽपि अप्रतिमा प्रभाव. लोकत्रये अपि अप्रतिमा एक अप्रतिम प्रभावः प्रभावः. हा तर अर्जुन ते काय करत आहे की भगवंतांना माफी मागत आहे. की कारण मागच्या 2 श्लोकामध्ये तो बोलला ना की माझ्याकडून काय चूक झाली, मी तुमची गंमत केली आणि तुम्हाला थोडंसं कमी दाखवलं. तर इथे तू आता माफी मागण्याच्या पूर्वी सांगते की तुम्ही कोण आहात मी त्यांच्यासोबत असं वाढू. तर अं, अर्जुन म्हणतो की तुम्ही या सर्व जगाचे म्हणजे चराचर सर्वांनी तुम्ही पिता आहात. पिता असती लोकस्य चराचरस्य. तर गीतेमध्ये कुठे सांगितले भगवंत सर्वांचे पिता आहेत? पितामहस्य जगत हा हा पितामहस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र ओंकार ऋक्षा मेजुरेवच. अजून कुठे सांगितलं? कदाचित तो भाग आपण आणखीन बघितला नाही. अं, समोरच्या एका ठिकाणी येईल बघा की सर्व योनिषु कौंतेय मूर्तय संभवन्ति या तासाम ब्रह्म महद योनिर अहम बीज प्रदापिता. की मी सर्वांचा पिता आहे म्हणून. तर तेच अर्जुन ते सांगते की पिता असी लोकस्य चराचरस्य. तुम्ही सर्वांचे पिता आहात. इथं लोक म्हणजे जगत. जगत म्हणजे अं, जनलोक तपलोक महरलोक सर्व आले त्याच्यामध्ये. ते सर्वांचेच तुम्ही या विश्वामध्ये पिता आहात. काही चर असतील काही अचर असतील जसे की झाडं वगैरे अचर आहेत. आणि तुम्ही सर्वांचे पिता आहात. आणि तुम्ही पूजनीय आहात. त्वमस्य पूजस्य. त्याच्यामध्ये संस्कृत थोडी सोपी आहे श्लोकामध्ये. पितासी लोकस्य चराचरस्य. चराचराचे तुम्ही पिता आहात म्हणजे वडील आहात. आणि त्वमस्य पूजस्य. आणि अं, तुम्ही पूजा करण्यासाठी सर्वात योग्य आहात किंवा तुम्ही पूजनीय आहात. सर्वश्रेष्ठ आहात. आणि तुम्ही गुरुर आहातचा अर्थ काय दिला प्रभुपादांनी? गुरुर म्हणजे तुम्ही हा प्रभुपादांनी गुरुचं गुरु सांगितलं. पण इथे असा अर्थ आहे की गुरु म्हणजे तुम्ही शास्त्र शिकवता. अं, पितासी लोकस्य चराचरस्य त्वम अस्य पूज्यश्च गुरु. तुम्ही सर्व चराचरांचे पिता आहात. तुम्ही पूजा करण्यासाठी सर्व योग्य आहात आणि तुम्ही गुरु आहात. तर गुरु का आहेत भगवंत? तर याच्या मागे आचार्य सांगतात की कारण तुम्ही शास्त्र शिकवता म्हणून तुम्ही गुरु आहात. तर कुठे असं आपल्याला बघायला मिळतं की भगवंतांनी शास्त्र शिकवलं. प्रभुपादांनी गुरुचा अर्थ गुरु दिला ते बरोबर आहे. कदाचित प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये येईल की तुम्ही शास्त्र शिकवता म्हणून. परमपूज्य आध्यात्मिक गुरु तुम्ही आहात. तर या गुरुचा अर्थ इथं असा आहे की शास्त्र शिकवणारे. तर कुठे असं ऐकायला मिळतं किंवा बघायला मिळतं की भगवंतांनी शास्त्र शिकवलं? हं? त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात ना सर्वच्या अहम हृदय सन्निविष्टो. हे सर्व शास्त्र माझ्यापासूनच आलेत आणि याच्यातून जाणणे योग्य मीच आहे, यांना जाणणारा मीच आहे. नंतर इथे आपण बघतो ना की भगवंत अर्जुनाला गीता शिकवत आहेत. तर इथे पण ते गुरुचंच काम करतात ना. दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुन आपलं बोलणं थांबवतो आणि शिष्याचं पद स्वीकारतो तेव्हा अर्जुन काय म्हणतो की शिष्यस्ते हम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. आता मला काही कळत नाहीये, मी तुमचा शिष्य होतोय. मित्र समजून बोलू नका, तर एक शिष्य समजून मला तुम्ही मार्गदर्शन करा. मग तेव्हापासून तर भगवंतांनी बोलायला सुरुवात केली की की तू स्वतःला हुशार समजतो शास्त्रामध्ये पण वास्तविक पाहतो तू मूर्ख आहे. कारण तू शरीरासाठी शोक करतोय. तू फक्त धर्मशास्त्राच्या स्तरावर आहे. इथूनच भगवंतांनी सुरुवात केली. मग त्याला सर्वात प्रथम शरीराच्या परे किंवा शरीरापेक्षा श्रेष्ठ जो आत्मा आहे त्याबद्दल मार्गदर्शन केलं. तर हे पण एक हेच आहे ना, काय म्हणता येईल की
एक उदाहरण आहे जिथे भगवंतांनी गुरु म्हणून कार्य केलं. अं, जिथे म्हणजे आणखीन कुठं गुरु सांगितलं पिता येतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र ओंकार रिक्षा मेघ गुरु गुरु मराठी वाटत नाही. आणखीन भागवतमच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलंय जन्माद्य चेतनया वितरस्य अर्थेशी अभिज्ञ स्वरात तेने ब्रह्महृदया आदी कवये. तिथे आदी कवी म्हणजे ब्रह्माजी आणि तुम्हीच ब्रह्माजीच्या हृदयामध्ये हे ज्ञान दिलं. श्रीमद भागवतमचा पहिला श्लोक आहे, त्याची दुसरी ओळ आहे. तर हे ज्ञान म्हणजे भागवतमचं ज्ञान. आणि ब्रह्माजीला कोणतं भागवतम सांगितलं तर त्या 4 श्लोकांना चतुश्लोकी भागवतम म्हणतात. दुसऱ्या स्कंदाच्या 9व्या अध्यायाचे 35 ते 36 ते 39 श्लोक आहेत ते. अहमेवा समेवा वगैरे असा एक सुरुवातीचा श्लोक आहे. तर तिथे भगवंतांनी ब्रह्माजींना भागवतम शिकवलं. तेच भागवतम ब्रह्माजींनी नारद मुनींना सांगितलं, नारद मुनींनी व्यासदेवांना सांगितलं, व्यासदेवांनी त्यांचा मुलगा शुकदेव गोस्वामींना शिकवलं, शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना सांगितलं आणि तिथे असलेल्या सुत गोस्वामींनी ते ऐकून नंतर शौनकादी ऋषींना सांगितलं. तर श्रीमद भागवतमच्या 12व्या स्कंदामध्ये एक श्लोक येतो, तस्मै येन विभासितो यमतुला ज्ञान प्रदीपा पुरा. की या श्लोकाचा असा अर्थ आहे की हे जे ज्ञान आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं ना, कृष्णापासून ब्रह्माजी, ब्रह्माजीपासून नारद, नारदपासून व्यासदेव, व्यासदेवापासून शुकदेव गोस्वामी आणि त्यांच्याकडून परीक्षित महाराजांकडे. तर इथे प्रभुपादांनी आणि आचार्यांनी पण सांगितलंय की वास्तविक पाहता जेव्हा एखादी प्रामाणिक व्यक्ती भागवतांबद्दल बोलते किंवा भागवतांची चर्चा करते, तेव्हा या सर्वांमध्ये केवळ कृष्णच बोलत असते प्रतिनिधी म्हणून. बाकीचे सगळे प्रतिनिधी आहेत, मुख्यतः कृष्णच बोलतो. जेव्हा कृष्ण ब्रह्माजींना बोलतोय, कृष्णच बोलतोय. ब्रह्माजी नारद मुनींना बोलतोय तर कृष्णच नारद मुनी ब्रह्माजीच्या थ्रू बोलतायत. नारद मुनी व्यासदेवांना बोलतात तर कृष्णाच्या नारदाकडून बोलतात. तर तसं बघायला गेलं तर या गुरु शिष्य परंपरेला जो पण प्रामाणिक प्रतिनिधी असेल त्या सर्वांकडून वास्तविक फक्त भगवंतच बोलतात. याच्यामध्ये प्रभुपादांनी दिलं तर त्यात देत आहे. तर इथे आधी श्लोक कंप्लीट करून घेऊ, नंतर त्यात तुम्ही शास्त्र शिकवणारे गुरु आहात म्हणून तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, याचे आपण काही उदाहरणं बघितले. नंतर नत्वम समोस्ती अभ्यधिका कुतुवन्य, की तुमच्या समानच कोणी नाहीये. नत्वत समो, सम म्हणजे समान. जर कुणी तुमच्या समान नाहीये तर तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कुणी कसं असेल. नत्वम समो असती, समान नाहीये. तर अभ्यधिका कुतुवन्य, कुतुवन्य म्हणजे कुठे असणार आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या बरोबरीचाच कोणी नाहीये, जसे की समजा आपण एखादा स्टुडंट घेतला स्कूलमध्ये आणि आपण म्हटलं की या शाळेमध्ये या मुलाच्या बरोबरीचा हुशार विद्यार्थी नाहीच आहे, याचा अर्थ काय होतो, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाहीये हे तर आपोआप सिद्ध होतं ना, तो बी नाही. हो प्रभूजी. हा, तर ते आपोआप सिद्ध होतं, तिथे सांगण्याची गरज पडत नाही की बाबा या मुलापेक्षा दुसऱ्या कोणी श्रेष्ठ आहे. तर तिथे अर्जुन म्हणतोय की तुमच्या समानच कोणी नाहीये या जगतामध्ये, तर तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी कसा असेल. तर याबद्दल तुम्ही कधी काही ऐकलंय की भगवंतांच्या समान नाहीये, त्यामुळे काय घडलं, वेगळं कुठे तुम्ही ऐकले पण सांगितलं असेल तुम्हाला. प्रश्न कळला का माझा. तुम्ही बोलत नाही, काय माहिती आवाज येतो की नाही येतो. येतोय प्रभू, आवाज येतो प्रभूजी तुमचा. येतोय प्रभूच्या हा आवाज. हा. तर मी असं म्हणतोय की अर्जुन इथे बोलला की तुमच्या समान कुणी नाहीये, तर तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोण असणार आहे. तर असं तुम्ही कुठे ऐकलंय का की अशा बोलल्यामुळे कोणती लीला घडली किंवा काय झालं.
ती तुम्हाला कदाचित आठवत नसेल. अं, जेव्हा कृष्ण आणि सीताबा भगवंतांसाठी तपस्या करतात की त्यांना पुत्र हवा म्हणून, आणि जेव्हा भगवंत प्रसन्न होतात तेव्हा हे दोघी काय म्हणतात की आम्हाला तुमच्यासारखा मुलगा पाहिजे. तर भगवंत बोलले की माझ्यासारखं कुणीच नाहीये जगामध्ये. तुम्हाला जर माझ्यासारखाच मुलगा हवा असेल तर मलाच तुमचा मुलगा व्हावा लागेल. आणि त्यांच्या भक्तिभावाला बघून भगवंतांनी 3 वेळा त्यांच्याकडून काय म्हणतात त्यांचा मुलगा झाले. जसे की कृष्णी आणि सुतापामध्ये कृष्णी गर्भ, कश्यप आणि आदितीमध्ये वामन, नंतर वसुदेव आणि देवीकडून कृष्ण. तर हे याच्यासाठी सांगतो म्हणजे भगवंतांपेक्षा कोणी श्रेष्ठ समानही नाहीये तर श्रेष्ठ कसं असणार. तरी ते भगवंत तेच बोलले तुम्हाला माझ्यासारखा मुलगा पाहिजे पण माझ्यासारखा दुसरा कोणी नाहीच आहे. मग ठीक आहे मीच तुमचा मुलगा होता. आणि कुठे नाही तुमच्यासारखं असं नाही की फक्त भारतात कृष्णासारखं कोणी नाहीये. लोकोत्रयोपी तिन्ही लोकांमध्ये तिथे तिन्ही लोक म्हणजे हे 14 भुवन पूर्ण कव्हर झाले. तिन्ही लोक म्हणजे फक्त 3 सोडून बाकीचे 11 नाही असं नाही. तिन्ही लोकांचा अर्थ होतो सर्व. तर या तिन्ही लोकांमध्ये तुमच्या समान कुणी नाहीये तर तुमच्या श्रेष्ठ पण तुम्ही असणारच नाहीये. आणि तुम्ही एकदम अप्रतिम प्रभावाचे आहात म्हणजे तुमची शक्ती अपरिमित आहे. तिचा अंदाज घेणं शक्य नाहीये. तर अर्जुनने काय केलं होतं मागच्या श्लोकामध्ये अप्रमेयम या शब्दाने त्यांनी शेवट केला होता की तुम्ही तर अपरिमित आहात आणि तरी सुद्धा मी तुम्हाला असे शब्द वापरले. तर तो शब्द तो इकडे पण सांगतो. तो सरळ सरळ अर्थ काय पिता असतील तसे चराचर असेल. सर्व चर आणि अचराचे तुम्ही पिता आहात किंवा जनक आहात किंवा जन्मदाते आहात. त्वमस्य पूज्यस्य आणि पूजनीय व्यक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ पूजनीय व्यक्ती तुम्ही आहात. आणि गुरु गुरु म्हणजे काय म्हणता येईल गुरुच्या पदावरती जे आहे त्यामध्ये सर्वश्रेष्ठ तुम्ही आहात कारण शास्त्राचे मूळ स्रोत तुम्ही आहात म्हणून. हम्म. नंतर ना तोच समूह असतील तुमच्या समान कुणीच नाहीये तर तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कसे असणार. आणि हे कुठे लागू होतं तिन्ही जगामध्ये लोकत्रय. हे तुम्ही अपरिमित शक्ती असलेल्या कृष्णा तुमच्या समान कोणीच नाहीये. तर आता आपण तात्पर्यातली काही मुद्दे बघूया. एकदा प्रभुपाद काय सांगतात तुम्ही या संपूर्ण चराचर सृष्टीचे पिता आहात ही पहिली ओळ. आणि त्यासाठी आपण गीतेचा एक संदर्भ पण बघितला. तिचे परमपूज्य आध्यात्मिक गुरु तुम्ही आहात. त्याच्यासाठी पण आपण बघितलं की आता बघा आध्यात्मिक गुरु असं म्हटलं. आध्यात्मिक गुरु म्हणजे आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे. तर त्यासाठी आपण भगवंतांनी ब्रह्मदेवांना जे भागवतम सांगितलं त्याचा संदर्भ बघितला आणि भगवंतांनी अर्जुनला पण गीता सांगितली. आणि मी तुम्हाला जी बोललो की ही 12 स्कंदामध्ये एक अध्याय आहे. त्याचा नंबर काय 12, 13, 19. 12व्या स्कंदामध्ये 13वा अध्याय 19 क्रमांकाचा श्लोक. तस्मै येन विभासितोयम अतुल ज्ञान प्रदीपापुरा असा एक श्लोक आहे मोठा आहे. तुम्हीच सर्वांच्या मुखातून हे ज्ञान घेत आहे. ब्रह्माजी बोलतायत नारद बोलतात व्यासदेव बोलतात परंतु ऍक्च्युली तुम्हीच सर्वांकडून बोलत आहात. त्याच्यावर प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितील तुमच्या बरोबरीचं कोणीच नाही तसेच तुमच्याशी कोणी एकरूपही होऊ शकत नाही. तुमच्या बरोबरीचं कोणी नाही तर तुमच्या श्रेष्ठ कसं कोणी होईल. प्रभुपादांनी अभ्यधिक श्रेष्ठ एकरूपचं कुठून घेतलं मला वगैरे. तर मग हे अतुलनीय शक्तिशाली भगवंता अप्रतिम प्रभाव त्रैलोक्यामध्ये लोकत्रय तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असू शकेल. अभ्यधिको कुतवान्य. हे झालं श्लोकाचं भाषांतर. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये काय म्हणतात की ज्याप्रमाणे पुत्रासाठी पिता पूजनीय असतो त्याप्रमाणे कृष्ण हे सर्वांचे पूजनीय असते. हे तर बघितलं आपण. आणि कृष्णाला आध्यात्मिक गुरु का म्हणतात तर हे बघा प्रभुपाद काय सांगतात 19 पान नंबरच्या 19 शेवटच्या वळीमध्ये का भगवंत आध्यात्मिक गुरु आहेत कारण त्यांनीच प्रथम ब्रह्मदेवाला वेद सांगितले. आणि सर्व वैदिक ग्रंथांचे स्रोत पण भगवंतच आहे. त्याच्यामुळे
भगवंतांना आध्यात्मिक गुरु असे म्हटलंय. हं. जसं की आपण बोलू ना, ब्रह्मदेवांना त्यांनी भागवतम 4 श्लोकात सांगितलं. त्याला चतुश्लोकी भागवतम म्हणतात. दुसऱ्या स्कंदाच्या 9व्या अध्यायाच्या श्लोक क्रमांक 36 ते 39 4 श्लोक आहेत. तर आणि बघा, हे हे पण प्रभुपाद बोलत आताही तेच अर्जुनाला भगवद्गीता सांगत आहेत. म्हणजे गुरु झाले ना, म्हणून ते आद्य गुरु आहेत आणि वर्तमान काळातील कोणत्याही ही ओळ महत्वाची आहे. पान नंबर 420 मधली दुसरं वाक्य, म्हणून ते आद्य गुरु आहेत आणि वर्तमान काळातील कोणत्याही प्रमाणित आध्यात्मिक गुरुने श्रीकृष्णापासून चालत येणाऱ्या गुरुशिष्य परंपरेमध्ये असणे आवश्यक आहे. श्रीकृष्णाच्या प्रतिनिधी वाचल्या वाचून कोणीही दिव्य ज्ञानाचा आचार्य किंवा आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही. कारण जोपर्यंत व्यक्ती या परंपरेला प्रामाणिक नसणार तोपर्यंत तो कृष्णाशी जोडलेला नसणार. कारण वास्तविक बघता भगवंत सर्वांच्या मुखातून बोलतात, जो व्यक्ती बोलतो. पण त्याच्यासाठी काय, की तो गुरुला प्रामाणिक असला पाहिजे, गुरु शिष्याला प्रामाणिक असला पाहिजे. नाहीतर भागवतम वरती बोलणारे भरपूर लोक आहेत, परंतु ते त्याच्यामध्ये मायावादाचा अर्थ सांगतात. तर या प्रामाणिक परंपरेमध्ये असेल तर स्वतः कृष्ण बोलल्याप्रमाणे आहे. तर आता याच्यातून असा अर्थ कसा घ्यावा माहिती नाही, पण मला एक असा विचार आला की जेव्हा आपण क्लास ऐकतो तर ती व्यक्ती कृष्ण आहे असं नाहीये, पण असा जर विचार समजा डोक्यात केला की भागवतम सांगतो की बाबा कुठली व्यक्ती जर प्रामाणिकपणे बोलत असेल तर त्यांच्याकडून कृष्णच बोलतात, तर आपलं ते क्लास ऐकण्याकरता दृष्टिकोन बदलून जाईल. कारण कृष्ण बोलत असताना आपण तर हे नसणार आहे, काय म्हणता येईल, बेसावध नसणार किंवा लक्ष इकडे तिकडे नाही जाणार. तर यासाठी याची मदत होऊ शकते या अंडरस्टँडिंगची. भगवंतांना नमस्कार केला जातो, त्यांचा महिमा अव्याज आहे, त्यांच्यापुढे श्रेष्ठ कोणी नाहीये. याच्यापूर्वी कुठे भगवंतांनी सांगितलं त्यांच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाहीये? आठवले? खूप खूप प्रसिद्ध श्लोक आहे. तिथे भगवंत म्हणजे अर्जुन, माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाहीये. मत्तः परतरम नान्यत् अहम किंचित्. सर्वस्य प्रभो मत सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम हा, बुधा ते भाव. पण आहे. आणखीन हा पण श्लोक होता, मत्तः परतरम नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. की अर्जुन, माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही आणि हे जगत जगत वास्तविक बघता मीच एका धाग्यासारखं सर्वांना एकत्र ठेवणार. तिथं पण भगवंत बोलले ना, मग परत रमणार माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाहीये. आणि हा पण श्लोक तसाच, इथे अर्जुन बोलतो तिथे भगवंत बोलले जातो. नंतर तर प्रभुपाद या मायावादी लोकांबद्दल बोलतात त्याच्यामध्ये. अं, मायावादी लोकांचं काय म्हणणं असतं की हा जो कृष्ण आहे, ज्याने कृष्णा बोलली किंवा वसुदेव आणि देवकीचा मुलगा झाला, तर त्याचं शरीर भौतिक आहे. त्याचं शरीर भौतिक आहे आणि आपल्याला कृष्णाच्या मध्ये जे ब्रह्म आहे त्याची पूजा करायची. तर असं हे मायावादी म्हणणाऱ्या लोकांचं तत्वज्ञान आहे. गांधीजी पण बोलले होते, जर कृष्णाने एवढी हिंसा घडून आणली असेल तर मी त्याला काय म्हणेल भगवंत मानत नाही. पण गांधीजींनी त्यांना भगवंत मानलं किंवा नाही मानलं त्यांनी काही फरक पडत नाही, कारण शास्त्र आणि सर्व महान साधू संत परंपरेत काय सांगतात ते महत्वाचं. तरी ते हा मुद्दा आहे की हे मायावादी लोक काय करतात. 420 मध्ये प्रभुपाद काय म्हणतात, साधारण मनुष्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने शरीर आणि इंद्रिय आहेत, परंतु भगवंतांच्या बाबतीत त्यांची इंद्रिय, शरीर, मन आणि ते स्वतः यात कोणताही भेद नाही. नंतर जे मूर्ख लोक त्यांना पूर्णपणे जाणत नाहीत
ते म्हणतात की श्रीकृष्ण हे त्यांच्या आत्मा, मन, अंतःकरण आणि इतर सर्वांपेक्षा भिन्न आहेत. त्यांचं म्हणण्याचं काय दृष्टिकोन आहे की ही जी व्यक्ती उभी आहे, गीता बोलतीये, ती भौतिक आहे आणि कृष्ण त्याच्यामध्ये कोणीतरी ब्रह्म आहे, असं हे मायावादी लोकांचं म्हणणं आहे. परंतु प्रभुपाद म्हणतात की हे तर मूर्ख लोक आहेत. तर तुम्ही मला सांगा कुठे भगवंत अशा लोकांना मूर्ख म्हणलं, की जे असं समजतात की त्यांच्यामधलं ब्रह्मसत्य आहे, त्यांच्यामधलं अव्यक्त सर्वश्रेष्ठ आहे आणि हे हे रूप जे व्यक्त रूप आहे ते मायावी आहे. अशा लोकांना भगवंत बोलले की हे महामूर्ख आहेत. कुठं बोललो? आपल्या गीता प्रश्न मनुष्यामध्ये एवढंच झालं. प्रति अध्यायामध्ये आपण चर्चा केली होती की भगवंत देवतांच्या उपासकांना काय म्हणतात की कमी बुद्धीचे, अल्पबुद्धी, अं, हे शांत अंतकथम पापम जनाना. काय देवतांकडून त्यांना थोडंसं फळ मिळते त्याचा काय श्लोक आहे? हम्म. अंतवत्तु फलम तेषां तद्भवति अल्पमेधसां देवान् देवयन्ति मदभक्ता यान्ति मामपि. हं? अंतवंत फलम तेषां तद्भवति अल्पमेधसां. हं? देवतांच्या उपासकांना भगवंत म्हणतात अल्प मेधसाम. मेधा म्हणजे बुद्धी आणि अल्प म्हणजे कमी, हे तर माहिती आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर या मायावादी लोकांना भगवंत काय म्हणतात? अव्यक्तम व्यक्तिम आपण ना मन्यन्ते माम अबुद्धया. तिथं अल्पबुद्धी म्हटले होते देवतांच्या उपासकांना. मायावाद्यांना अबुद्धी म्हणतात, म्हणजे त्यांच्यामध्ये डोकंच नाहीये. तर हे बऱ्याच ठिकाणी येतं. तरी सुद्धा या मायावाद्यांचे पण भरपूर ग्रंथ आहेत आणि ते पण त्यांच्या बाजूने शब्द फिरून फिरून अं, हे म्हणतात की कृष्ण हा हे एक मायाचं म्हणजे मायाने निर्मित रूप आहे, तो परमश्रेष्ठ नाही. तर याच्यावरती आपल्या तुम्हाला मी मागच्या वेळेस यांचा पण अभंग सांगितलं तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराजांना असं त्यांनी बोललं की किती राग यायचा. तर हा एक मुद्दा आहे की भगवंतांचं शरीर, की स्वतः त्यांचं मन, अंतःकरण, इंद्रिय सर्व चिन्मय आहे, एकाच तत्वाचं बनले ते. म्हणून त्यांच्यामध्ये काहीच भेद नाही. म्हणून आपण असं पण म्हणतो ना, अंगांनी सकलेंद्रिय वृत्ती म्हणते की आपण जेव्हा भगवंतांना भोग दाखवतो तेव्हा ते डोळ्याने पण ग्रहण करतात, कारण त्यांच्या इंद्रियामध्ये पण भेद नाहीये. एक इंद्रिय दुसऱ्या इंद्रियाचं कार्य करू शकते, कारण त्यांचं स्वरूप पूर्णपणे चिन्मय आहे. आपल्यामध्ये काय आहे की आता हे समजा आपलं शरीर आहे, हे आपलं शरीर असंच आहे, जड आहे. याच्यामध्ये काय आहे? पृथ्वी, आकाश, वायू हे सर्व आहे. आणि जो आपल्यामध्ये आपण आत्मा आहोत तो चिन्मय आहे. पण भगवंतांच्या बाबतीत तसं नाहीये, त्यांचं पूर्ण स्वरूपच चिन्मय आहे. म्हणून आपल्या शरीरातून जेव्हा आत्मा सुटतो तेव्हा हे अचेतन शरीर तर पंच काय म्हणतात पंचमहाभूतांमध्ये विलीन होतं. तर जसं आपल्यासोबत होतं, हे मायावादी लोक म्हणतात की तसं कृष्णासोबत पण होतं, की त्याच्यामध्येही कोणीतरी ब्रह्म आहे. पण ते चुकीचं आहे. बऱ्याच ठिकाणी आले, जसं की अव्यक्त व्यक्ती आपण ते पण मी सांगितलं तुम्हाला एक उदाहरण. आणि अंगाने याचे सकलेंद्रिय वृत्ती म्हणते, हे पण चांगला श्लोक आहे ते समजण्यासाठी. तर हे मायावादी लोकांचं गडबड आहे. आणि भगवंतांचं जर वस्तुतः माझं स्वरूप कुणाला समजलं तर त्याला इथून मुक्ती मिळेल. त्यासाठी प्रभुपादांनी 4थ्या अध्यायाचा 9 नंबरचा श्लोक घेतला होता, जन्म कर्माच्या मेळ दिव्या. हे मायावादी लोक तर म्हणतात की कृष्ण मायावी आहे, त्याच्यामध्ये असणारा ब्रह्म वेगळा आहे. परंतु प्रभुपाद म्हणतात की कृष्णाची इंद्रिय जरी आपल्या प्रमाणेच नसली तरी ते सर्व इंद्रियजन्य कर्म करू शकतात. जसं आपण म्हटलं, भगवंत डोळ्याने प्रसाद घेऊ शकतात. म्हणून त्यांची इंद्रिय अपूर्ण नाहीत आणि मर्यादितही नाहीत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कुणीही नाही किंवा त्यांच्या बरोबरीचा कोणीही नाही आणि सर्वजण त्यांच्या तुलनेत कनिष्ठ आहेत. हे जेव्हा व्यक्तींना कळतं, हं, कळतं म्हणजे वस्तुतः कम्प्लीट काय म्हणता येईल की श्रद्धेने, तेव्हा तो व्यक्ती या भवसागरातून पार होतो. म्हणजे मी तुम्हाला याची क्विक रिव्हिजन सांगतो. हा श्लोक का बोलला अर्जुन?
कारण अर्जुनला त्याच्या चुकीची जाणीव झाली. मागच्या श्लोकामध्ये तो बोलला मी काय चूक केली. आणि मागच्या श्लोकामध्ये शेवटी अर्जुनने सांगितले की तुमच्याकडे अपरिमित शक्ती आहे. तर त्या अपरिमित शक्तीबद्दल बोलताना भगवंतांना अर्जुन म्हणतो की तुम्ही कसे अपरिमित आहात. तुम्ही सर्व चराचराचे पिता आहात. सर्वात पूजनीय तुम्हीच आहात. सर्व शास्त्राचे गुरु, आध्यात्मिक गुरु तुम्हीच आहात. आणि तुमच्या समान कुणी नाहीये, तर तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कसं काय कुणी असेल. तर हे अर्जुनला हे बोलायचं होतं. त्याच्यावरून आपण कुठे पिता सांगितलं, कुठे गुरु सांगितलं ही चर्चा बघितली. तुम्ही नोट केला असेल तर नंतर तुम्ही वाचन करू शकता. तात्पर्य 2-3 point. तुम्ही स्थावर आणि जंगम दोहोंचेही पिता आहात. स्थावर आणि जंगम हा शब्द वापरला जातो ग्रंथामध्ये. ते चर आणि अचर आहे. तुम्ही परमवंदनीय आहात, पूज्य असते. सर्वांचे गुरु तुम्ही आहात, कारण तुम्हीच ब्रह्माजींना वेद शिकवले. श्रीमद भागवतांच्या पहिल्या श्लोकाच्या 2ऱ्या ओळीमध्ये हे सांगितले. आणि सर्व प्रामाणिक गुरु तुमच्याशी संबंधित असतात, ते जे 12व्या स्कंदामध्ये सांगितले. पण तुम्ही सर्वांचे गुरु आहात. तुमच्या समान या तिन्ही जगात कोणीही नाही, तर तुमच्यापेक्षा महान कसा असेल. याच्यासाठी आपण कृष्ण आणि सुदापांच्या तपस्येचं उदाहरण घेतलं. तुम्हाला ही उदाहरणं लक्षात राहिली असेल अशी मी अपेक्षा करतो, किंवा तुम्ही नोट केला असेल, किंवा तुम्हाला कुठं असं वाटलं की ही गोष्ट नाही कळली तर तुम्ही हँड रेज करू शकता. आता आपण समोरच्या श्लोकाकडे जाऊया. श्लोक क्रमांक 44. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम् तस्मात् प्रणम्य प्रणिधाय प्रसादये त्वामहमीशमिद्यम् प्रसादये पितैव पुत्रस्य सखेव सत्सु प्रियायार्हसि देव सोढुम्. मागे श्लोकात अर्जुन कसा बोलला त्यांच्या महिमेबद्दल, आणि इथे अर्जुन म्हणते की प्लीज मला माफ करा. आणि माफ करण्यासाठी तो विनवणी करते भगवंतांची. कधी असं झाल्यावरती आपण पण एखाद्या व्यक्तीला काही चूक वगैरे झाली की असं बोलतो ना, तर तसा अर्जुन इथे काय म्हणतोय की बाबा कृष्णा, तस्मात प्रणम्य म्हणून मी काय करते. तस्मात म्हणजे त्यामुळे, प्रणम्य म्हणजे मी तुम्हाला नमस्कार करते. त्यामुळे म्हणजे कशामुळे, मी जे मागच्या श्लोकात बोललो त्यामुळे. तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, गुरु आहात, सर्वांचे पिता आहात, तुमच्याकडे अपरिमित शक्ती आहे. या सर्वांमुळे मी तुम्हाला नमस्कार करते. कसा नमस्कार करतो. प्रणिधाय कायम. काया म्हणजे शरीर, आणि जेव्हा पूर्ण शरीर पृथ्वीवरती ठेवून नमस्कार केला जातो त्याला काय म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण शरीराला जमिनीवरती टेकवून नमस्कार करते, खास करून पुरुषांमध्ये, त्याला काय म्हणतात. साष्टांग नमस्कार. साष्टांग नमस्कार. बघा, प्रभुपादांनी तात्पर्यात सांगितलं, मी साष्टांग प्रणिपात करून. तर त्याचा अर्थ कसा आला. तस्मात प्रणाम, त्यामुळे मी तुम्हाला नमस्कार करते. कसा नमस्कार करते. प्रणिधाय कायम, जी माझी काया आहे, काया म्हणजे शरीर, त्याला मी पूर्णपणे पृथ्वीवरती ठेवून, प्रणिधायला काय प्रणिपात करून किंवा पृथ्वीवरती ठेवून मी तुम्हाला नमस्कार करतो. म्हणजे अर्जुन भगवंतांना साष्टांग नमस्कार करतो. तर तुम्हाला हे माहिती, साष्टांग नमस्कार मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी मिळून साष्टांग होतो. साष्टांग, आपण साष्टांगामध्ये काय, 2 पाय, 2 हात, 2 पाय, 2 हात, 2 गुडघे, आणि आवाज, मन आणि शब्द, असं. म्हणजे एवढे अर्थ आहेत.
2 पाय 2 हात 4 झाले. डोकं एक अं, असेल ना गुरुजी? हा डोकं एक आहे. 2 हा आणि 2 गुडघे डोकं एक आणि 8वा शब्द आहे वाटतं किंवा आत्मा. मी इथे जे वाचलं होतं ना त्याच्यामध्ये मला थोडं वेगळं भेटलं आचार्यांचं तात्पर्य म्हणजे म्हणून मी थोडं कन्फ्युज झालो. जसे की बलदेव विद्याभूषण काय सांगतात, साष्टांग नमस्कार म्हणजे 2 हात जमिनीला टच झाले पाहिजे, 2 पाय टच झाले पाहिजे म्हणजे 4 आणि छाती टच झाली पाहिजे म्हणजे 5. ठीक आहे, आपण गुडघे घेतले त्यांनी ते गुडघे नाही सांगितले. नंतर डोकं 6, 7 आणि 8 मध्ये शब्द आणि मन. तर हे 8 मन, 2 हात 2 पाय 4, छाती डोकं 6, शब्द आणि मन 7, 8. तर याला साष्टांग नमस्कार म्हणतात. हं. तर अर्जुन म्हणतोय की मी तुम्हाला असा साष्टांग नमस्कार करतो. प्रसाद आहे, प्लीज मला माफ करा. हं. प्रसाद आहे म्हणजे माझ्यावरती संतुष्ट व्हा. संतुष्ट व्हा म्हणजे मला माफ करा. हं. कृपा याचना करण्यासाठी. त्वामहम ईशमिड्यम. तर मी तुम्हाला काय करतो, हे पूजनीय भगवंता, मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करते, मला क्षमा करा. आणि मग अर्जुन, समजा भगवंत म्हणतील का बरं मी तुला क्षमा करू? तू तर मला असा असा बोलला होता. तू मला कृष्णा म्हणायचा ना, कृष्णा यादव, आणि म्हणायचा तू तर खूप खरं बोलतो, मला कमी समजायचं ना तू बोलताना, मग मी का तुला माफ करू? तर इथं अर्जुन समोरच्या 2 ओळीमध्ये का माफ करावं ते सांगतो की सोडून अर्हसी म्हणजे प्लीज, माझे जे अपराध आहेत त्याला तुम्ही सहन करा किंवा सहन करून मला माफ करा. तर त्याच्यासाठी अर्जुन 3 उदाहरणं देतो की जेव्हा समजा एखादं छोटंसं बाळ आहे, ते चूक करतं, त्याचे वडील त्याला क्षमा करतात की नाही करतात? करतात ना. आणि कधी मित्रांमध्ये कधी कधी गैरसमज होतो, तर दुसरा मित्र त्याला क्षमा करतो की नाही? करतो. जसं की आपण खास करून लहान मुलांमध्ये बघतो ना, ते लगेच लगेच कट्टी म्हणतात आणि लगेच बोलायला लागतात. त्यांच्या डोक्यात जास्त वेळ ते वय राहत नाही. आणि प्रिया प्रिया रहसी. आता हे असं का म्हटलं मला माहिती नाही. तिथं असं म्हटले की अं, हो, प्रभुपादांनी काय सांगितलं, पत्नी आपल्या पतीचा उद्दामपणा सहन करते, जसे की पत्नी पतीला माफ करत राहते. परंतु बल्ले विद्याभूषण काय बोलले होते की जसा पती सहन करते, तेव्हा मला थोडस हे वाटलं की अरे, असे का बोलले म्हणून. अं, गुरुजी कुठे पती सहन करत असेल तर कुठे पत्नी सहन करत असेल? पण मग मला दुसऱ्या गोष्टी आठवायला लागल्या की अरे मग म्हणून जोक मध्ये जास्त माताजींनाच टार्गेट करतात की काय, असा विचार करत होतो. अं, हम्म, हा, बल्ली विद्याभूषण बोलले की जसा पती आपल्या पत्नीचे काही चुका झाल्या तर क्षमा करतो. प्रिया प्रिया या, प्रिय प्रिया या. तर हे 2 शब्द आहेत, परंतु प्रभुपादांनी कदाचित मॉडर्न कॉन्टेक्स्टला समजून सांगितलं. अं, प्रिय म्हणजे प्रियकर, प्रिया म्हणजे प्रिय व्यक्तीशी. तर जसे प्रभुपाद म्हणतात की अं, पत्नी आपल्या पतीचा उद्दामपणा सहन करते. तसं समाजात बघायला गेलं तर हेच जास्त बघायला मिळतं ना. अं, म्हणजे मॅक्सिमम घरामध्ये तर स्त्रियांनाच ऐकावं लागतं. एखादी माताजी प्रभूजींना कंट्रोल करते असं तर खूप दुर्मिळ आहे. म्हणजे बोलत वगैरे असेल, पण ती जास्त डॉमिनंट नाही होऊ शकत. आणि त्याच्यामुळे मला प्रभुपादांची साईड बरी वाटली. तर अर्जुन हे कारण सांगतोय की मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो, प्लीज मला क्षमा करा. का क्षमा करू? कारण एखादा वडील त्याच्या मुलाला क्षमा करत नाही का? एखादा मित्र त्याच्या मित्राला क्षमा करत नाही का? किंवा एखादी पत्नी तिच्या पतीचे अपराध सहन करत नाही का? तर तसं तुम्ही का बरं माझे अपराध सहन करत नाही? त्यांच्याप्रमाणे तुम्ही पण सहन करा आणि मला माफ करा. असा अर्जुन हे हे सांगतोय. तर हे एक्झॅक्टली असंच ना श्रीमद भागवतमच्या अं, 10व्या स्कंदाच्या 14व्या अध्यायामध्ये होतं. जेव्हा ब्रह्माजी ब्रह्मविमान लीला होते,
ब्रह्माजी चूक करतात भगवंतांना सामान्य समजण्याची. तर मग ब्रह्माजीवर माफी मागतात आणि 14व्या अध्यायामध्ये ब्रह्माजीच्या प्रार्थना आहेत. खूप छान छान श्लोक आहेत त्याच्यामध्ये. तर तिथे ब्रह्माजी काय म्हणतात भगवंतांना, की तुम्ही मला माफ करा की मी तुम्हाला समजू नाही शकलो. कारण जेव्हा एखादं गर्भातलं बाळ आईला पोटामध्ये लाथ मारतं, तेव्हा आई त्याला सहन करते की नाही करते? ती मारते का त्याला? तर असंही कारण दिलं. मग भगवंत बोलतील, अरे मी तर तुझी आई आहे. तर ब्रह्माजी म्हणतात, हा तुम्हीच तर आई आहे. कारण तुमच्या नाभीतून जे कमळ निघलं त्यामध्ये तर माझा जन्म झाला. म्हणून तुम्ही मला आईसारखं माफ केलं पाहिजे. मग कृष्ण बोलतात, अरे माझ्या नाभीतून कुठे तू जन्माला आला? तू तर नारायणाच्या नाभीतून जन्माला आला. मी तर कृष्ण आहे, मी तर लहान आहे वयाने. तर तेव्हा ब्रह्माजी म्हणतात, हा तुम्ही असं मला वेडं बनवू नका. तुमचं हे गोपाल रूप असलं तरी मला माहित आहे की सर्व नारायणाचे स्रोत तुम्हीच आहात. नारायणस्त्वं हि सर्व देहिनां. तिथे पण फार छान संवाद आहे दोघांचा. 10वा स्कंद 14व्या अध्यायामध्ये. जसं इथे अर्जुन म्हणतो, अर्जुन मुलाचं आणि वडिलांचं, मित्रांचं आणि पती पत्नीचं उदाहरण देतो. तिथे ब्रह्माजी आईचं आणि मुलाचं उदाहरण देतात, की मला माफ करा. आई कशी माफ करते मुलाला गर्भात असल्यावरती. आणि त्याला आता असं कुठली आई म्हणते का, रे लाथ कशी काय मारली मला? उलट कधी कधी तर त्याला आनंद आनंद काय म्हणता येईल, आनंदाचं चिन्ह मानलं जाते की बाबा बाळाची वाढ व्यवस्थित होती. मी जेव्हा मानवरच्या हॉस्पिटलमध्ये होतो, तर दर शुक्रवारी गर्भवती स्त्री यायच्या चेकअपला. तर 2-3 वेळा असं झालं की एखादी माता येऊन सांगायची की डॉक्टर साहेब काही आतमध्ये हालचालच वाटत नाहीये आणि आजूबाजूचे लोक म्हणतात काहीतरी झालं असेल. तर एवढे म्हणजे खूप घाबरायच्या आणि खास करून ज्या पहिल्यांदा ज्यांना मूल होत होतं. मग मी गर्भाशयाचे छोटे येतात ना, मुलाचं पण हृदय तयार झालेलं असतं. मग त्याच्याहून तेव्हा ज्यांना ते सांगायचे की नाही असं काही नाहीये, सर्व ठीक आहे. तर त्यांची धारणा काय, आतमध्ये काही हालचाल नाही झाली म्हणजे काहीतरी गडबड आहे. तर म्हणजे आतमध्ये हालचाल होणे, त्याने लाथ मारणे हे त्याच्या जिवंतपणाचं किंवा त्याच्या वाढीचं लक्षण आहे. त्याचा तुम्ही अपराध नाही घेत. उलट नाही हालचाल वाटली तर आई चिंतित होते. तसेच इथे ब्रह्माजी म्हणतात भगवंतांना, मी पण तर तसा तुमचा मुलगा आहे ना, तर तुम्ही मला माफ करायला पाहिजे. मग भगवंत बोलले, अरे मी कुठे तुझा पिता आहे बाबा? ब्रह्माजी म्हणतात, हा तुम्हीच तर आहात. तुमच्या नाभीच्या कमळातून नाभीतून आलेल्या कमळावर मी जन्मलो नाही का? मग तुम्ही झाले माझी आई. मग कृष्ण बोलतो, अरे आपल्या दोघांमध्ये फरक तरी बघ. मी छोटासा मुलगा आहे, गायींसोबत खेळतोय, आणि तू बघ ब्रह्मा किती, तुझं वय किती आहे. मी कसा काय तुझा वडील होईल? आणि तेव्हा ब्रह्माजी म्हणतात की तुम्ही असे मला आता फसवू नका. सर्व नारायणांचे स्रोत तुम्हीच आहात हे मला माहिती आहे. नारायणस्वमी अखिल देही नाम. तच्चापि सत्यम न तवैव माया. हे सगळे नारायण तुमचे स्वरूप आहेत, म्हणून मला आता क्षमा करा. तर असाच भाव तिथे आहे म्हणून मी तुम्हाला सांगितले की ब्रह्माजी पण अशीच क्षमा मागतात. प्रभुपादांनी दुसरं अजून काही सांगितलं का? तर या अर्जुन 3 संबंध सांगते, मुलगा, वडील, मित्र आणि हजबंड वाईफ. तर प्रभुपाद त्याला घेऊन भगवंत आणि भक्तामध्ये काय संबंध असते त्याच्यावरती बोलतायत. कृष्ण भक्त आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये यांचे संबंध विविध प्रकारचे असतात. याला आपण रस म्हणतो ना, दास्य रस, सख्य रस, वात्सल्य रस आणि माधुरी रस. म्हणजे ते संबंध आहेत किंवा नाते आहेत. कोणी श्रीकृष्णांना पुत्र, कोणी पती, तर कोणी मित्र किंवा कोणी स्वामी, म्हणजे तेच. पुत्र म्हणजे वात्सल्य, पती म्हणजे माधुर्य, मित्र म्हणजे सख्य आणि स्वामी म्हणजे दास्य. तर प्रभुपाद म्हणतात की भगवंतांचा आणि भक्तांचा असा संबंध असतो, या संबंधा ऍक्च्युली सर्वश्रेष्ठ भक्तांमध्ये. तर भगवंत आणि अर्जुन मध्ये मैत्री होती, कारण सख्य भाव आहे त्यांच्यामध्ये. अं, म्हणून अर्जुन म्हणतो, हे सर्व लोक कसे सहन करतात अपराध, तुम्ही पण एकदा माझा अपराध सहन करा आणि मला माफ करा. तर या श्लोकामध्ये अर्जुन भगवंताची माफी मागितली.
आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊ. इथे दाखवण्यात काही आहे का? हा, प्रणिधाय म्हणजे अष्टांग दंडवत. तर इथे मी हे बलदेव विद्याभूषणचं स्पष्टीकरण आहे. 2 हात 2 पाय 4 छाती डोक 6 मन आणि शब्द 8 असे आहे. श्रेष्ठ व्यक्तीने आपल्यावरील आश्रित व्यक्तीला माफ करावे असा अर्जुनचा इथे अभिप्रेत अर्थ आहे की तुम्ही तरी श्रेष्ठ आहात, मी तर चूक केली पण श्रेष्ठ व्यक्तीने माफ करायला पाहिजे. आणि मी तुमचा दास आहे, मला प्लीज माफ करा, अशी अर्जुन माफी मागतो. आता आपण समोरच्या श्लोकाला जाऊया. श्लोक नंबर 45 पान नंबर 421. अदृष्टपूर्वं ऋषितोऽस्मि दृष्ट्वा दृष्टपूर्वं दृष्ट्वा आज मला वेळ नाही मिळाला म्हणून मी त्याला ब्रेक नाही केलं. शब्दांची काय म्हणतात ब्रेक, शब्द फोड केले ते सोपं होईल. अदृष्टपूर्वं रचितोऽस्मि दृष्ट्वा दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे भयेन च मनो मे तदैव मे दर्शय देवरूपम् देवमे प्रसीद देवेश जगन्निवास. प्रसीद देवी तर अर्जुन आता पुढे काय बोलतोय? अदृष्टपूर्वम रचितोस्मी, की हे जे रूप आहे तुमचं, जे कुणी यापूर्वी बघितलं नव्हतं, ते रूप बघितल्यानंतर मला आनंद झाला. अदृष्टपूर्वम, आता समोर चर्चा येईल त्याला तुम्ही थोडं बाजूला ठेवा. अदृष्टपूर्वम रचितोस्मी दृष्ट्वा, जे रूप पूर्वी कधीही न पाहिलेलं होतं ते मला बघायला मिळालं. मला काय झालं? हर्ष म्हणलं आपण, हर्ष म्हणजे आनंद, हर्ष, रचित हर्षित, की मी खूप आनंदी झालो. पण त्याच्यानंतर प्रॉब्लेम काय झालाय? भयेनच्या प्रव्यथितम मनोमय. पण नंतर तुमचं हे सगळं बघून, म्हणजे तुमचा अकराळ विक्राळ दात आणि सर्वांचा नाश, अं, हे सर्व कालरूप बघून मी खूप घाबरलोय. भयेनच्या प्रव्यथितम मनोमय, भीतीमुळे माझं मन व्याकुळ झालंय. कशामुळे भीती वाटली? आपण बघितले तिथे एका ठिकाणी ते खास वर्णन आहे. लेली यसे ग्रस्त मान समंतात, ते अकराळ विकराळ दात आहे, जिभेने रक्त टाकतायत, नदीचं पाणी जसं समुद्रात जातं, पतंग जसे अग्नीत जातात, तसे हे सर्व लोक भगवंतांच्या मुखात जात आहेत. आणि तिथे असं पण सांगितलं होतं की मुखात जाताना काही लोक अडकतायत, तर कुणाचे हात तुटते, तर कुणाचं डोकं तुटतंय. तर हे सर्व बघून अर्जुन, म्हणजे खूप भीती वाटते अर्जुनला. कुणालाही वाटणार आहे ना, की हे साधी गोष्ट थोडी असं बघणं. तर अर्जुन म्हणजे तुम्ही मला कधी न कुणाला नाही बघितलेलं रूप बघायला मिळालं ना. आनंद तर झाला, आनंद झाला सुरुवातीला, पण नंतरही तुमच्या रूपाचं असं भयानक रूप बघून माझं मन खूप व्याकुळ झालंय. त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो, तदैव मे दर्शय देवरूपम. म्हणून प्रसिद्ध म्हणजे माझ्यावरती कृपा करा किंवा प्रसन्न आहे. देवेश जगन्निवास. देवेश म्हणजे आपण म्हणतो ना, गणेश म्हणजे गणांचा स्वामी. अं, जिथं पण यश लावलं जातं हे त्याच्या स्वामीसाठी लावलेलं जातं. खास करून गुजरातीमध्ये खूप नाव असतात, जिग्नेश, मिथिलेश. ईश म्हणजे त्या व्यक्ती, त्याचा स्वामी. तर तुम्ही कोण आहात? देवेश आहात. देवेश म्हणजे तुम्ही देवतांचे स्वामी आहात, किंवा देवाचे देव आहात. आणि जगन्निवास आहात. जगन्निवास म्हणजे तुमच्यामध्ये सर्व जग आश्रित आहे. कारण आपण बघितलं ना, निवास म्हणजे निवासा किंवा सहारा किंवा राहण्याची जागा. तर भगवंतांमध्ये सर्व काही आश्रित आहे. ऍक्च्युली काय म्हणतात, सृष्टी असताना आणि नष्ट होताना दोन्ही वेळेस. नष्ट होताना आपण बघतो की महाविष्णूच्या श्वासासोबत सर्व काही त्यांच्या शरीरामध्ये सामावतं, प्रकृती, जीवात्मा, सर्व काही. तर तुम्ही सर्वांची निवास आहात. तर आता माझी विनंती काय आहे? तदेव मे दर्शय देवरूपम,
कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा, प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न व्हा, आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. मे दर्शय देव रूपम, तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप दाखवा. आता हे प्लीज मला नका दाखवू. आता जो अर्जुन स्वतःच आधी एवढी विनंती करत होता, अरे प्लीज दाखवा, प्लीज दाखवा, कसं हे तुमचं विश्वव्यापी रूप आहे, आणि जर मला शक्य नसेल तर मला त्याची दृष्टी द्या, पण प्लीज दाखवा. 4 श्लोकात बोलला होता सुरुवातीला. आता तोच अर्जुन काय म्हणतो, नको नको नको, आता हे मला नाही बघायचं. सुरुवातीला बरं वाटलं, पण आता खूप भीती वाटते मला. प्लीज प्लीज तुमचं हे रूप तुम्ही वापस घ्या, आणि तुम्ही मला तुमचं कोणतं रूप दाखवा. पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा, म्हणजे एकतर कृष्ण किंवा नारायण स्वरूपामध्ये. परंतु काही जरी झालं तरी हे नका दाखवू मला, ते जे तुम्ही सध्या दाखवताय ते. अं, तर तेच अर्जुन म्हणतोय की प्लीज माझ्यावर त्याचा दया करा, हे रूप तुम्ही परत घ्या, आता हे मला नाही बघायचंय. आणि आता माझी क्षमता नाही याच्याकडे बघण्याची, तर प्लीज प्लीज हे रूप तुम्ही परत घ्या. अं, मी तुम्हाला बघितलं की तुम्ही कसे सर्वांचे स्वामी आहात, तुम्ही सर्व काही नियंत्रित करता. मी सर्व बघितलं, पण आता आता माझी क्षमता नाहीये बघण्याची. तर तुम्ही प्लीज हे रूप वापस घ्या, आणि मला तुमचं दर्शय देवरूपम. तर देवरूप म्हणजे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. तर इथे विश्वनाथ ठाकूर म्हणतात की जे द्विभुज कृष्ण रूप आहे ते दाखवा, किंवा पल्ली विद्याभूषण म्हणतात की तुमचं जे चतुर्भुज नारायण रूप आहे ते दाखवा. पण दोन्ही सौम्य रूप आहेत. चतुर्भुज नारायणांचं रूप पण सौम्य आहे, आणि कृष्णाचं रूप तर आहे श्यामसुंदर. परंतु हे जे विश्वरूप होतं, हे तर याला सौम्य कसं म्हणता येईल. तर अर्जुनचं काय म्हणणं होतं की पटकन याला तुम्ही वापस घ्या. जसं की तुम्ही कधी बघितलं असेल, लहान मुलं बघा टीव्हीवरती भीतीचा चित्रपट असतो, कधी हॉरर पिक्चर, तर ते तिथे बसतात, पण कसं काही आलं त्याच्यामध्ये सीन, तर डोळे बंद करतात. तुम्ही तुम्ही बघितले की माहिती नाही, पण आम्ही तरी लहानपणी असं करायचो. भीती तर वाटायची तरी पण बघायला जाणार, आणि मग त्याचा आवाज आला किंवा काहीतरी असं दृश्य दिसणार असं कळलं की लगेच डोळे बंद करून घेणार, आणि पुन्हा नॉर्मल आलं की डोळे उघडणार. तसं इथं अर्जुनचं होतं. तर बल्ली विद्याभूषण खूप छान सांगतात, अरे तू काय बोलतोय काय अर्जुन, तुला काय पाहिजे. अं, तू तर सुरुवातीला बोलत होता ना, दाखवा दाखवा दाखवा. आता मी तुला सर्व ते रूप दाखवलं, जे सर्व रूप माझ्यामध्ये प्रतिष्ठित आहेत. अं, मग आता तू का बरं असा म्हणजे. तर अर्जुन म्हणतो, मला आनंद आहे की माझा मित्र एवढा महान आहे, त्याच्याकडे एवढी शक्ती आहे, मला खूप आनंद आहे. अं, पण आता माझी क्षमता नाहीये हे भयंकर रूप बघण्याची, कारण याच्यामध्ये जरा जास्तच तुमचे कार्य भयंकर आहे. त्याच्यामुळे मी रिक्वेस्ट करतो की आता हे तुमचं रूप बघून झालं. अं, आता प्लीज मला तुम्ही कृष्ण रूप दाखवा, जे माझ्यासाठी सर्वात प्रिय आहे. कारण अर्जुनची मैत्री कृष्ण रूपासोबत होती ना, विश्वरूपासोबत नव्हती. तर हे हा एक थोडासा काय म्हणते गमतीदार श्लोक आहे की, म्हणजे आचार्यांनी असं सांगितलं, अरे सुरुवातीला तूच तर बोलला दाखवा दाखवा. मग अर्जुन तो बघितलं बघितलं, आनंद झाला, आता नका दाखवू. आता कृष्ण हा मला हे नको दाखवू. अं, पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे, परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून हे देवादिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा, आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. अं, प्रभुपाद म्हणतात, ज्याप्रमाणे एखादा मित्र आपल्या मित्राच्या ऐश्वर्याने आनंदित होतो, त्याप्रमाणे आपला मित्र कृष्ण हा स्वयं पुरुषोत्तम भगवान आहे, असे अद्भुत विश्वरूपही दाखवू शकते, हे पाहून अर्जुन अत्यानंदित झाला आहे. पण त्याबरोबर हे विराट रूप पाहून झाल्यावर आपल्या निर्भेळ मित्रप्रेमामुळे श्रीकृष्णाप्रती केलेल्या अपराधाबद्दल त्याला भय वाटत आहे. हे पण एक भीतीचं कारण आहे की बाबा मी तुमचे किती अपराध केले, आणि तुम्ही तर एवढे महान आहात, मला नव्हतं माहिती. आपण तर सोबत बसायचो, जेवण करायचो, तेव्हा असं कधी जाणवलं नाही की तुम्ही इतके भयंकर असा नाही. मग हे रूप परत घ्या.
यास्तव अर्जुन श्रीकृष्णांना चतुर्भुज नारायण रूप धारण करण्याची विनंती करीत आहे, कारण श्रीकृष्ण कोणतेही रूप धारण करू शकतात. तर इथे काही आचार्यांनी चतुर्भुज म्हणजे प्रभुपाद पण चतुर्भुज नारायण म्हणतात. काही आता आचार्यांनी द्विभुज कृष्ण जे मूळ श्यामसुंदर रूप आहे ते सांगितलं. पण दोन्ही पण रूप सौम्य आहेत आणि ते मानुषी रूप आहे. चतुर्भुज रूप जरी असलं तरी ते विराट रूपासारखे नाहीत. अं, तर प्रभुपाद काय सांगतो त्याच्यामध्ये एक महत्वाचा पॉईंट, की जसे आपले हे प्राकृतिक विश्व आहेत त्याप्रमाणे आध्यात्मिक विश्व पण आहेत. आणि त्या वैकुंठ लोकांमध्ये असं वैकुंठ लोक एक आहे असं नाही. वैकुंठ लोक पण अनेक आहेत. जशी जेवढी आपली भौतिक सृष्टी आहे तिच्या 3 पट आध्यात्मिक सृष्टी आहे असं भागवतामध्ये सांगितलं. त्याला एकपात विभूती आणि त्रिपात विभूती असं म्हणतात. जसं की आपल्याकडे पूर्वी रुपयाचे 4 भाग केले जायचे ना, 4 आणे, 12 आणे, 8 आणे असं. तर 16 आणे म्हणजे 1 रुपया. तर पण 4 आणे ही आहे भौतिक सृष्टी, 12 आणे आहे आध्यात्मिक सृष्टी, किंवा 25% भौतिक सृष्टी, 75% आध्यात्मिक सृष्टी. तर भौतिक सृष्टीपेक्षा आध्यात्मिक सृष्टी अनंत पटीने मोठी आहे. त्याच्यामुळे आध्यात्मिक सृष्टीमध्ये केवळ एकच धाम आहे असं नाहीये, खूप सारे वैकुंठ आहेत. मग एवढ्या साऱ्या वैकुंठामध्ये कोण राहतं, तर प्रभुपाद सांगतात. परंतु वैकुंठ लोकांमध्ये भगवंत दिव्य चतुर्भुज नारायण रूपात वास करतात. आध्यात्मिक जगतामध्ये असंख्य वैकुंठ लोक आहेत आणि प्रत्येक लोकांमध्ये श्रीकृष्ण आपल्या विस्तारित रूपाद्वारे निरनिराळी नावे धारण करून वास करतात. या प्रकारे अर्जुनाने वैकुंठ लोकातील नारायण रूप पाहण्याची इच्छा प्रकट केली. आणखीन एक महत्वाचा पॉईंट, अर्थात प्रत्येक वैकुंठ लोकांमध्ये नारायण चतुर्भुज रूप धारण केलेले असतात, परंतु त्यांनी हातामध्ये निरनिराळ्या प्रकारे शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले असते. आता हे वैकुंठ लोकांबद्दल वर्णन आहे, की समजा असं खूप सारे वैकुंठ लोक आहेत आणि सगळ्यामध्ये चतुर्भुज नारायण आहेत, तर मग काय फरक झाला, सगळे तर एकसारखेच असतील. तर प्रभुपाद आणि आचार्य सांगतात की त्यांच्या हातामध्ये जे 4 गोष्टी आहेत ना, शंख, चक्र, गदा, पद्म, त्याच्यामध्ये फरक पडतो. समजा एखाद्या नारायण रूपामध्ये शंख उजव्या हातात आहे, तर दुसऱ्या नारायण रूपामध्ये कदाचित शंख डाव्या हातात असू शकतो. तिसऱ्या नारायण रूपामध्ये उजव्या हातामध्ये गदा असू शकते. तर हे 4 गोष्टी अशा वेगवेगळ्या प्रकारे हातांमध्ये पोझिशन ठेवून बरेच विस्तारित रूप आहेत. तसेच इतर अवतारांचे पण स्वतःचे धाम आहेत. जसे की श्रीरामांचे साकेत धाम, नंतर नारायणाचं वैकुंठ, नंतर गोलोक धाम. तर हे अनंत नारायण आहेत, अनंत वैकुंठ लोक आहेत. आणि भक्त ज्या रूपावरती प्रेम करतो तो त्या रूपाला प्राप्त करतो. परंतु त्यांनी हातामध्ये निरनिराळ्या प्रकारे शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले असते. ज्या ज्या प्रकारे नारायण हे शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण करतात त्यानुसार भगवान नारायणांना विविध प्रकारची नावे देण्यात येतात. ही सर्व श्रीकृष्णांचीच रूपे आहेत. म्हणून अर्जुन श्रीकृष्णांचे चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा व्यक्त करतो. त्यामुळे कोणी असं विचारलं की, एक तर आचार्याने सांगितले की अर्जुन भगवंतांना म्हणतो मूळ श्यामसुंदर रूप दाखवा, पण काही ठिकाणी असं पण वर्णन येतं की नारायण चतुर्भुज रूप दाखवा. तर मग तिथे असा संभ्रम होईल की का बरं चतुर्भुज रूप सांगितलं. तर शेवटच्या ओळीमध्ये प्रभुपाद क्लिअर करतात की ही चतुर्भुज रूपे पण कृष्णाचीच आहेत. ही सर्व श्रीकृष्णांचीच रूपे आहेत. म्हणून अर्जुन श्रीकृष्णांचे चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा व्यक्त करतो. म्हणजे इथे काही याच्यामध्ये आता शंका राहत नाही की चतुर्भुज रूप श्रेष्ठ आहे का कृष्ण रूप श्रेष्ठ आहे. याच्यामध्ये बाहेर समाजामध्ये पण बऱ्यापैकी हे आहे, ते वादविवाद म्हणता येईल, की बहुसंख्य लोक काय म्हणतात की विष्णूचे हे अवतार आहेत, दशावतार, आणि त्याच्यामध्ये ते कृष्ण आणि रामांना पण पकडतात. तर त्यांच्या दृष्टिकोनातून ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 आहेत. तिघांमध्ये विष्णू प्रधान आहेत आणि या विष्णूचेच हे दशावतार आहेत. परंतु भागवतम तसं नाही सांगत. आपण तर बघितलं की विष्णू तर भगवंतांच्या किती नंतरच्या टप्प्याचे रूप आहेत.
म्हणजे भगवंतांपासून पहिलं विस्तारित रूप बलराम, बलरामजींपासून पहिलं चतुर्भुज, चतुर्व्यूह. चतुर्व्यूह म्हणजे 4 प्रकारचे रूप: संकर्षण, नारायण, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न. तर म्हणजे पहिल्या चतुर्व्यूहाच्या संकर्षण पासून येणार नारायण, मग या नारायण पासून येणार दुसरं चतुर्व्यूह, मग दुसऱ्या चतुर्व्यूहाच्या संकर्षण पासून हे 3 विष्णू स्वरूप प्रकट होतात: गर्भदक्षाई, क्षीरोदक्षाई आणि कारणोदक्षाई. परंतु बऱ्याचशा म्हणजे हिंदू समाजामध्ये बऱ्याचशा लोकांचं अशी धारणा आहे की कृष्ण विष्णूचे एक रूप आहे, परंतु भागवतामध्ये याला मान्यता नाही. पण मग मला एकदा वाटलं की ठीक आहे, लोक काय म्हणतात ते काय हरकत नाही, परंतु विष्णूची भक्ती करा किंवा कृष्णाची करा, दोन्हीपैकी कोणाची एकच तरी करा. फक्त वाद करण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला कदाचित माहिती नसेल की जगन्नाथपुरीमध्ये गेल तर असे बरेच लोक आहेत, ते म्हणतात की जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा आणि कृष्ण, बलदेव आणि सुभद्रा वेगळे आहेत, म्हणजे आमचा जगन्नाथ कृष्णापेक्षा वेगळा आहे, असे तिथले लोक मानतात, बरेचसे लोक मानतात. अरे एवढं स्पष्ट असूनही असा गैरसमज. महाराष्ट्रामध्ये पण विठ्ठल म्हटले की पटकन कृष्ण असा कोणाच्या डोक्यात येत नाही. आणि तिथे तर सांगितले ना की द्वारकेच्या राणा पांडवा घरी. द्वारकेच्या राणा कोण होता? तर हे सगळे कृष्णाचीच विस्तारित रूप आहे. तर श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक आहे, त्या श्लोकाला म्हणतात की त्यानंतर श्लोक म्हणतात त्याला परिभाषा सूत्र म्हणतात. परिभाषा सूत्र की या श्लोकावरून तुम्ही समोरचे सर्व निर्णय घ्यायचे, जर काही समोरचं वर्णन वेगळं असेल तर. एते चांश कला पुंस कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. तर इथे एतेच अंश कला पुंस, याचा अर्थ काय? येथे म्हणजे ही सर्व रूप. तर ही सर्व रूप म्हणजे भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 24 रूपांचं वर्णन सांगितलंय. त्याच्यामध्ये मत्स्य, कुर्म, वराह, नारद मुनी पण आहेत, जे 27 अवतार आहेत. परशुराम, राम, बलराम, कृष्ण, हे सगळे रूप सांगितले 24. आणि हे रूप सांगून झाल्यावरती शुकदेव गोस्वामी काय म्हणतात, म्हणजे शुकदेव गोस्वामी सुध गोस्वामींना सांगितलेलं, किंवा व्यासदेव काय म्हणतात की येते च, म्हणजे आतापर्यंत जे बोललो कुर्म, वराह वगैरे, येतेच अंश कला पुंसा, तर हे कृष्णाचे अंश आहेत किंवा अंशाची कला आहेत. जसं की आपण म्हणतो ना चंद्राच्या कला, एक पूर्ण चंद्र आहे आणि त्याचे जेव्हा छोटा 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 प्रकाश वाढत वाढत जातो, त्याला आपण म्हणतो कला आहेत. अमावस्येपासून पौर्णिमेकडे. तर हे अवतार तसे आहेत, पूर्ण चंद्राचा काही भाग रिप्रेझेंट करतात. एकेच अंश कला पुंसा, परंतु मग यांच्यामध्ये मूळ कोण आहे? कृष्णस्तु भगवान स्वयं. तू असा शब्द आला म्हणजे परंतु. आतापर्यंत म्हणजे 24 अवतार सांगितली, ती यांची अंश किंवा कला आहेत. अंश म्हणजे माझा अंश असं आपण म्हणतो, आणि कला म्हणजे त्यांचं ते छोटस शक्ती प्रकट करणारे. मुख्य कोण आहे? कृष्णस्तु भगवान स्वयं, परंतु भगवान कृष्ण आहे. आणि ते काय करतात? इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. जेव्हा इंद्राचे शत्रू त्रास येतात, ते युगायुगामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट होतात. तर आपण वैष्णव म्हणजे खास करून ब्रह्ममध्ये गौडे संप्रदायामध्ये जीव गोस्वामींनी त्या श्लोकाला परिभाषा सूत्र म्हटलं. तर मग परिभाषा सूत्र म्हणजे काय? याच्यानंतर समजा भागवतामध्ये कुठे असं वर्णन आलं की तिथे नारायणाला श्रेष्ठ सांगितलं, तर जीव गोस्वामी म्हणतात की आपण परिभाषा सूत्राकडे यायचं. मुख्य सूत्र काय होतं? कृष्णस्तु भगवान स्वयं. असं खूप कमी ठिकाणी होतं. 90% भागवतामध्ये असंच आहे की कृष्ण सर्वांचं मूळ आहे म्हणून. पण कधी असं वाटलं, कधी कधी काय होतं की शंकराची पण अशी उपासना केली जाते की तुम्ही सर्व जगाचे आधार आहात. ब्रह्माजी भागवतामध्ये म्हणतात की तुम्ही सर्वांचे आधार, तुम्ही सर्वांचे स्रोत आहात, तुम्हीच परमेश्वर आहात.
पण मग लोक काय म्हणतात बघा, इथे भागवतम असं सांगतो, बाकी सर्व ठिकाणचं ते बघत नाहीत. तिथे ब्रह्माजींचा म्हणण्याचा उद्देश काय होता हे पण बघितलं जातं. म्हणून कृष्णास्तू भगवान स्वयं हे परिपूर्ण सूत्र आहे. जसं की आपण गणितामध्ये आपले सूत्र असतात ना, नंतरचे अंक कुठलेही येऊ, त्रिकोण कुठलाही असो, पण जे आपलं मुख्य सूत्र आहे, पायथागोरसचा जो सिद्धांत, हं, कर्णाचा वर्ग बरोबर बाजूच्या वर्गांची बेरीज, ही कधीच बदलणार नाही. तसं कृष्णास्तू भगवान स्वयं, बाकी कुठे काही वर्णन आलं तरी. तर हा एक श्लोक होता. हा पण संपला. त्याच्यामध्ये तात्पर्य तुम्ही काय घेतलं, हे विशाल विराट रूप बघून अर्जुनाला आनंद होतो की त्याचा मित्र इतका महान आहे, पण या रूपामुळे त्याला भीती वाटते आणि तो भगवंतांना मूळ रूप दाखवण्यासाठी विनंती करतो. विराट रूप हे भौतिक आणि तात्पुरते आहे, कारण भौतिक जगत हे तात्पुरते आहे. ते विराट रूप बघत असताना अर्जुन कृष्णाचे मूळ रूप म्हणजे सर्व अवताराची उगम आहे, हे महत्वाची गोष्ट आहे. कृष्णाचे मूळ रूप हे सर्व अवतारांची उगम आहे, बघू शकत नव्हता, कारण त्याची दृष्टी योगमायेने झाकली होती. असं नाही की तिथे कृष्ण नव्हते. अर्जुनला गीता तर कृष्ण सांगत होते ना, मग त्याच्या तिथून कुठे गेले नव्हते. परंतु अर्जुनची दृष्टी जर वेगळी झाली होती म्हणून त्याला कृष्ण समोर आहे ते दिसत नाही, त्याला विराट रूप दिसत होतं. आणि विराट रूपाला स्वतःमध्ये घेऊन मला श्यामसंग रूप दाखवा, अशी अर्जुन भगवंतांना विनंती करतो. अरे आज मला वाटलं जास्त श्लोक होतील तरी पण कमी झाले. ठीक आहे, 3-4 तरी झाले की नाही. 43 मध्ये आपण काय बघितलं की 42 मध्ये अर्जुनने सांगितले की माझ्याकडून ही चूक झाली म्हणून माफ करा. 43 मध्ये म्हणते की तुम्ही सर्वांचे पिता आहात, तुम्ही पूजनीय आहात, तुम्ही अध्यात्म गुरु आहात, आणि या तीन जगामध्ये तुमच्या समान कुणी नाही तरी श्रेष्ठ तुम्ही कसे असणार, तुम्ही सर्व श्रेष्ठ आहात. तर हे अपरिमित शक्तिशाली भगवंता माझला क्षमा करा, मी चुकून तुम्हाला असं बोललो. मग 44 मध्ये म्हणतो की प्रणम्य प्रणिधाय कायम, प्रणिधाय कायम म्हणजे मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो. म्हणजे यावेळेस काय केलं असेल, अर्जुन रथावरून उतरून खाली जमिनीवरती येऊन साष्टांग नमस्कार केला. तर रथावरती कसा करणार साष्टांग नमस्कार? तर मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करतो, प्लीज तुम्ही प्रसन्न व्हा आणि मला माफ करा. कारण आपण बघतो ना, वडील कसे आपल्या मुलांचे अपराध माफ करतात, अशी उदाहरणं आहेत समाजामध्ये. तर तुम्ही तसंच सहन करा आणि मला माफ करा. आणि मग 45 मध्ये म्हणतो की भगवंत बोलतो, अरे तूच तर म्हणत होता दाखवा दाखवा दाखवा. अर्जुन म्हणतो हो, माझी इच्छा होती बघण्याची, आणि हे अदृष्टपूर्व म्हणजे हे रूप, जे रूप जे कुणीही नाही बघितलं ते रूप बघून मला नक्कीच खूप आनंद झाला. परंतु या रूपाच्या प्रभावाने माझं मन खूप व्यथित होत आहे. तर मला तुम्ही तुमचं मूळ कृष्ण रूप दाखवा आणि माझ्यावरती कृपा करा. तर इथे थांबूया. म्हणजे मला थोडं स्पीड वाढवावं लागेल, 3च व्हिडिओ. तुमचा काही प्रश्न आहे? स्पीड कमी जास्त समजते नाही समजते, दुसरा काही फीडबॅक, प्रश्नाचं उत्तर करा. याच्यामध्ये पण तुम्ही काही सांगत नाही, त्याच्या ठीक वाटते तुम्हाला, तर तुम्ही हात वरती गेला तर काय म्हणणं तुमचं? ठीक आहे, स्पीड कमी होतो जास्त होते, काय वाटतं? ठीक आहे प्रभूजी. ठीक आहे प्रभूजी. ठीक आहे ना, चालेल. आपण आज 3 श्लोक बघितले. या श्लोकांचे तुम्ही थोडे चिंतन करा, अर्जुनची मनस्थिती कशी होती त्यावेळेस. आणि आपण आता उद्या रामायणची चर्चा करू. तर इथे थांबूया. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. प्रभूजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण हरे